गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गेसिक्स वंडर. आणि आपण विचार करत असणार की आपण अशी का स्टार्ट करतो आहे. सो मला तुम्हाला थोडे डिटेल्स द्यायचे आहेत रिगार्डिंग मालवण टूर जी आपली आता रिसेंटली झाली. सो त्याबद्दल तुमच्यामध्ये खूप लोक मला विचारतात आहे की आम्ही जर मालवणला गेलो तर कुठे बेटर स्टे राहील, प्लस स्कूबा जे आणि तुम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज केली ते कुठे केले आणि काय प्राईस होता. सर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही कुठे ते चिवला बीचच्या बाजूला रॉक गार्डनच्या बाजूला जर तुम्ही प्राईम एरियामध्ये तुम्हाला जर बघायचं आहे तर माझ्या फ्रेंडचा तिथे एक होमस्टे आहे यश होमस्टे करून. सो तिकडे तुम्ही आरामात 1000 ते 2000च्या मध्ये या रेंजमध्ये तुम्हाला आरामात चांगली रूम मिळून जाईल. प्लस जर तुम्ही वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत तर ते पण तुम्हाला 1500च्या आसपास तुम्हाला सगळे म्हणजे सगळे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता इन्क्लुडिंग डॉल्फिन राईड. तो हे जे काही चार्जेस आहे ते डिपेंड अपॉन सीझन टू सीझन. आता आम्ही ज्या सीझनमध्ये गेलो तो हाय टाईम होता, सो थोडे महाग होते त्या टायमाला, बट ते पण आम्हाला कमी किमतीत झाले. जर तुम्ही तिकडे जाऊन माझा रेफरन्स देतात आहे दोन्ही ठिकाणी यश होमस्टेला आणि डॉल्फिन म्हणजे अक्षय मिरबावकर जो माझा फ्रेंड आहे तिकडे तो तुम्हाला अरेंज करून देईल. त्याला पण माझा रेफरन्स दिला तर तुम्ही नक्की काही ना काही तुम्हाला कमी करून भेटेल. सो तर चला बिना किती देरी की इस व्हिडिओ की सुरुवात करते हैं आणि मिळूया सॅडलवरती इन 3, 2, 1 लेट्स गो. सो गाईज आता टाईम होता 11 o'clock इन द मॉर्निंग आणि आपण निघालो आपल्या वापसीवाल्या जर्नीला टुवर्ड्स मुंबई. सो हे काय ते शेवटचे शहर आपल्या मालवणमध्ये आणि यानंतर मग बघू आता आपण सेम रूटनी जाणार आहोत. तर अंतर माहिती आहे केवढं आहे आणि तकलीफ पण माहिती आहे केवढी होणार आहे. सो दिस इज लास्ट सीन ऑफ मालवण. सो बाय बाय मालवण. परत येऊ काही ना काही लवकरच बिकॉज खूप काही ॲक्टिव्हिटीज राहिले आहेत जसे की फोर्टला जायचं राहिलंच आहे. सो असं आहे की काही ना काही ठेवलं पाहिजे ना की परत यावं. सो म्हणून आपण परत येणार आहे मालवणमध्ये काही ना काहीतरी. सो त्या टायमाला आपण फोर्ट हा कॅप्चर करू. सो आता बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे. पाठी आपल्याबरोबर मंगे आणि शुभम आहेत, माझ्याबरोबर शुभम आहे दुसरा. आणि चला आता सुरू करूया. ओके. आणि बाकी एवढं सांगायचं आहे की भाई नवीन आपली गाडी येते आहे. सो तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की वरती लिंक दिली आहे मी, तो नक्की तो व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब नक्की करा. सो चला आता चालू करूया आपली ही जी जर्नी टुवर्ड्स मुंबई इन 3, 2, 1. सो मित्रांनो स्वागत आहे तुमचं कणकवलीवरती आणि आपण कणकवलीला आलो आहोत. आणि सगळ्यात पहिलं आपण आपल्या स्वामीचं नाव घेऊ आणि आपल्या राईडची सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ, श्री गणगणपती नमः. आणि हे आपल्यासाठी गड नदी आणि भाई साहेब एक नंबर. त्या साईडला आहे आपला रेल्वे ब्रिज आणि इकडे आपली गड नदी. हा आपला NH66 हायवे सेम रूट होणार आहे राजापूरवरून अनुस्कुरा. सो चला या टायमाला आपण ह्याच्यात कणकवलीमध्ये खाली जाणार आहोत. आपण फ्लायओव्हरने जाऊया आणि चला तर मग सुरुवात करूया. सो फायनली आता आपण आलो आहोत राजापूरला, जिथून आपल्याला अनुस्कुरा घाटात जायचं होतं. लास्ट टाइम आपण जेव्हा गेलो ना मुंबईला तर त्यावेळी जर मी पाटून म्हणजे तळेगाव खाडेपाटण तिथून तो राईड घेतला होता जो आपल्याला अनुस्कुराला घेऊन म्हणजे खूप रस्ते आहेत तिथून जे अनुस्कुरात जातात. बट जो राजापूरवाला आहे ना तो म्हणजे त्याची कंडिशन सगळ्यात चांगली आहे असं म्हणा. आणि इथून आपल्याला दिसतं पूर्ण राजापूर सिटी. समजत नाही स्पीड ब्रेकर काय एवढे टाकून ठेवले आहेत. स्टीफ आहे एकदम हा घाट सेक्शन चांगला आहे. आणि समोर दिसतं आपल्याला राजापूर सिटी. मस्त एक ब्रिज येणार आहे राजापूरवाला. ओ गॉड एवढे भाई एवढे कचरे तर टाकले आहेत ना, एवढे कचरे टाकले आहेत काय सांगायचं आता जाऊ दे. सो हा आपला राजापूरचा ब्रिज आणि इथून जे भाई लास्ट आपण जो सनसेट बघितलेला तो इथून बघितलेला मालवणला जातो ना एक नंबर आहे भाई. एक नंबर भाई. हा पुरं म्हणजे बोलतो ना प्लेसच सॉर्टेड आहे. इथे उभं राहून तुम्ही लोक म्हणजे बोलत ना की जर मी इथे राहत असलो असं तर मी नक्की इकडे संध्याकाळी बसायला आलो असतं शांतपैकी एकदम आनंद गेला. आणि बाहेर आता आपण नाश्ता थांबणार आपण नाश्ता केला नाही आहे. शुभम आणि बाकीचे म्हणजे मांगे आणि शुभम जायचं पार्टी आहे दुसऱ्या गाडीवरती. सो बघू आता ते कधी येतात. आल्यानंतर आपण इथे नाश्ता करणार. राजापूर ऑलमोस्ट आला आहे. सो आता नाश्त्यानंतर भेटू.
सो गाईज आत्ता वाजलेली किती 1:30 वाजलं आणि आम्ही त्याच हॉटेलमध्ये थांबलो जिथून आम्ही येताना थांबलेलो. सो आता आम्ही आहोत कोणीमध्ये आणि इकडून आता कराड आहे 130 किलोमीटर. सो आता बघू, आता वाजले 1:30. आम्हाला मालवणातून इथे यायला आणि आता विचार करतो आपण कराड एक 4 वाजेपर्यंत तरी ॲटलीस्ट हिट करू. सो दॅट डायरेक्ट जेवायला आपण तिकडेच कोणी थांबू. आणि हालत तर अभी तक ठीक है, अभी तक हालत ठीक है. अभी इसके बाद बघू आता काय होतं. सो चला एक काम करूया, लवकर तुम्हाला सर्ववरती भेटतो डायरेक्ट कराड. सो मित्रांनो आता फायनली आपण कोकणाला बाय बाय करून घाट सेक्शनमध्ये एंटर करणार आहोत. हे थोडेफारच आता काही किलोमीटर्स आहेत जे आपण कोकणात आहोत आणि थोड्याच वेळानंतर मग कोकण हद्द संपेल, रत्नागिरी हद्द संपेल आणि आय गेस की कोल्हापूर हद्द चालू होईल. तर मग आता बघू आणि त्यानंतर मग आपण परत अनुस्कुरा घाटात जाणार आहे. बाय द वे कोकण आपलं एवढं सुंदर आहे ना, बघा पुढे पावनखिंड पण भेटणार आहे आपल्याला, पण कोकण एवढं सुंदर आहे ना, हे फक्त तुम्ही ह्याच्यावर अंदाज घाला. एक नंबर. ओके मित्रांनो, सो आपण अनुस्कुरा घाट चढायला सुरुवात केली आहे. टाईम होत आहे 2:15 आता आणि दिस इज द सेकंड टाईम मी अनुस्कुरा घाटात आहो आणि एक मजा असते. ह्या घाटात गाडी चालवायची एक वेगळी मजा आहे. स्टीफ प्लस डेंजर वळण आहे ह्या पूर्ण घाटावर. सो तुम्ही तुमचे टेस्ट करू शकता स्किल्स इकडे. ऑब्वियसली ओव्हर टेस्ट करू नका, तेवढं टेस्ट करा की जेवढं तुम्हाला मजा येईल राईडची. हा कोकण आहे बरोबर आणि तो आहे तो घाटवाला एरिया बरोबर. इकडे झाडं बघ आणि जसं जसं वरती जातोय बघ झाडं कमी कमी होत जातात बघ ना किती. हे बघ डिफरन्स बघ. अर्धा डोंगरामध्ये बघ खूप आहे झाडं दिसतात. अर्धा डोंगरामध्ये झाडं बघ किती आहेत आणि वरती बघ झाडं किती कमी होतात नंतर. आणि इकडे हा आपला कोकण एरिया तिथे झाडं आहेत. पाठी जरा माहिती पाठी पण डोंगर आहेत ते बघ वेगळे. हा डोंगर वेगळे आहे बघा. आणि चेंज बघ किती चेंज किती बघ तिथे पटकन चेंज बघ किती. इथपर्यंत झाडं आहेत त्याच्या वरती झाडच नाही. पोरं शाळेतला जातात आहे की शाळेतून येतात आहे. बसली कसं आहे टेम्पोमध्ये. ही कशी बसली बघत पोरं. एक नंबर. भाई रोड जो आहे ना एवढा मस्का रोड आहे ना, एवढा सिनिक आणि एवढा मस्का रोड आहे ना. फक्त तुम्हाला तो राजापूरमधनं जरासा तो अनुस्कुरा घाट म्हणजे तेवढा जो रोड आहे ना तो जर तुम्हाला खरं मिळेल. व त्यानंतर असा मस्का रोड आहे ना की तुम्ही हा रोड फुल एन्जॉय करणार भाई फुल. एक मध्ये पूल जे येतात ना मध्ये मध्ये कुठे कुठे असे पूल असतात. तो पूल उतरताना असं म्हणजे पूर्ण तुम्हाला टॉप व्ह्यू दिसतो आणि त्यानंतर तुम्ही उतरतात आणि नंतर दोन्ही साईडला ना काहीतरी असं असतं ना जे तुम्हाला बघून पुरतं ना की पूर्ण दिल खुश भाई. असा रोड आहे म्हणजे तुम्ही एन्जॉय करणार हा रोड एवढं बोलू शकतो. क्रेझी बघा ना क्रेझी. दिस इज द लेवल नेक्स्ट लेवल ॲडव्हेंचर भाई. आणि क्रेझी रिॲक्शन पण ते पण क्रेझी वळणामध्ये क्रेझी रिॲक्शन. ओ वाव. सो मित्रांनो आता आपण आहोत मलकापूरला आणि रोड बघा एकदम स्ट्रेट रोड दिसतोय. आणि तुम्हाला चेरी ब्लॉसम दाखवतो. सेम जपान सारखी मला बोलतो चेरी ब्लॉसम असत ना. ओ हो हा सीन तर एक नंबर आहे भाई.
एक नंबर सीन आहे. आणि हे बघा चेरी ब्लॉसम सेम तसंच आहे, एक नंबर. हे बघ वरती बघ, इथे फोटो काढूया एक की जाऊया. हो 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 हां यांना विचार थांब ना येऊन दे. म्हणजे कसं आहे की एवढे हेअरपिन बँड्स आहेत ना, एवढे टर्न्स आहेत, एवढे ॲडव्हेंचरस रोड आहे हा की बाई बस मजा येते बाईक चालवायला. आणि त्यातल्या त्यात आता ऊन आहे पण हवा आहे ना थोडी थंड आहे. सो हवा जेव्हा लागते ना त्यामुळे एक्झॉस्टर व्हायला फील नव्हतं. तर कसं आहे की आपल्या साईड म्हणजे कोकणात थोडं गरमी आहे बिकॉज ऑब्व्हियसली असणार, बिकॉज ते कोस्टल एरिया आहे तो. सो आणि हा माझ्या पूर्ण ट्रिपचा म्हणजे ह्या रूटचा सगळ्यात आवडता फेज आहे. बिकॉज इथे दोन्ही साईडला झाड आहे, मध्ये आपल्याला आवडणारा रोड आहे आणि थंड हवा. आणि हे बघा एक नंबर आहे भाई, एक नंबर. हो 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 टर्न्स एक नंबर, रोड एक नंबर, सीनरी एक नंबर, एक नंबर. सो फायनली हायवे तर मिळाला आहे, पण हायवे बरोबर रश पण मिळालं आहे. काय माहीत नाही भाई, एवढा ट्रॅफिक आहे ना, एवढा ट्रॅफिक आहे ना, मुंबईवाली आठवण आली पूर्ण. आणि आता टायमाला ह्या टायमाला इतकं राईड करून ट्रॅफिक नाही पाहिजे यार. आणि एवढं मोठं ट्रॅफिक आहे कराडवाला हायवेवरती, बिकॉज जे रोडचं काम चालू आहे ना फ्लायओव्हरवरचा, त्यावेळी ट्रॅफिक आहे. आणि आई शपथ एवढं ट्रॅफिक आहे ना भाई, कंटाळलो आहे मी. अंग दुखतंय, जेवणासाठी बघतोय पण जेवायला कुठे चांगला ठिकाणच भेटत नाही. एक पण हॉटेल असं वाटत नाही की चांगलं आहे किंवा जाऊ तिथे जेवायला. सो बघू आता तुम्हाला भेटतो जेवतानाच डायरेक्ट हॉटेलमध्ये. एकदा हा ट्रॅफिक होऊन दे मग आपण बोलू. सो एक ब्युटिफुल सनसेट आणि एक ब्युटिफुल राईड पण आपण म्हणजे एकदम चांगल्यापणे एंड होते. आणि आज आता बघू, आता पोचलो आम्ही ऑलमोस्ट वाईच्या बाहेर म्हणजे आउटस्कट ऑफ वाई. थोड्या वेळाने पुन्हा येईल तो. आता आपण कत्रज टनल आहे गेस की कत्रज टनल असं काहीतरी आहे तो मिळेल. आणि एक नंबर सनसेट होत आहे आणि सनराईज सनसेट जबरदस्त काय दिसतंय. Contradiction with my mind. Guilty pleasure has a bitter taste. टाइम होता आहे 7:10 आणि आम्ही लोक छोटा ब्रेक घेतला. कुठेतरी एक हे आहे थोडंसं हॉटेल आहे आणि घेतलं ब्रेक, वडापाव खातो आणि सगळ्यांची हालत एकदम टकाटक आहे. सगळे असे बोलतात की अजून राईड करायची आहे, पुढच्या आठवड्यात परत यायचं आहे ना. हा मला बोलला आपण रोज येऊ. स्कूबामध्ये आम्हाला 3 सायन्स शिकवलेले, वरती खालती ओके. आता कसं ओके और करेगा ना राइट. कल फिर से मालूम कल होने वाले अपना आज निकलेंगे 12 बजे में. कल चलो अभी खाते हैं, इसके बाद आके मिलते हैं. सो गाईज आता आपण पोचलो पुण्यामध्ये आणि म्हणजे थोड्या वेळात आता संपेलच ही, म्हणजे काही शेवटचे तास बाकी आहेत ही ट्रिप संपायला. आणि जे आता तेवढंच बोलायचं आहे की थोडं इमोशनल मुवमेंट आहे माझ्यासाठी. आपली रज्जो म्हणजे आता नवीन बाईक याचं जेवढी हॅपीनेस असते ना, जेवढी खुशी असते ना, त्याच्यापेक्षा जास्त असं नाही बोलतो. तेवढीच असं पकडा की तेवढा कुठेतरी असं एक दुःख पण आहे की आई इच्छावर नाही होणार, जिने आपल्याला एवढा बेस बनवून दिला आणि ज्याच्यामुळे आपण आपलं यूट्यूब स्टार्ट करता आला आपल्याला, म्हणजे मला हा. सो असा विषय आहे की मला तेवढं सांगायचं की मित्रांनो, तुम्हाला जर काय आयुष्यात म्हणजे असं असेल हॉबी म्हणा काही किंवा काही ॲक्टिव्हिटी आहे जे तुम्हाला करायची आहे, सो डोंट वेट की तुमच्याकडे सगळी गोष्टी येतील त्याच्यानंतर तुम्ही करणार. हे मला माझ्या मित्राने सांगितलेलं की जे तुझ्याकडे आहे त्याच्यात तू चालू कर, जसं की ही बाईक. सो मला तेव्हा असं वाटायचं की ह्या बाईकने कसं करणार यार, ह्या बाईकने मी ट्रॅव्हल नाही करू शकत. बट हे रॉंग प्रूफ झालं. ह्या बाईकनी पण मी खूप चांगला ट्रॅव्हल केला. बाकी तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही जर काय करू इच्छिता तर ते स्टार्ट करा. प्रोसेसमध्ये हळूहळू ॲडअप होत जाव्या गोष्टी. असं नाही करू की मी सगळी गोष्टी म्हणजे जमवून त्यानंतर किंवा हात
म्हणजे असं कधी होतच नाही, असं कधी तुमची वेळ येणारच नाही ती की तुम्ही सगळे जमवणार आणि नंतर मग प्रिपेअर पूर्ण होऊन नंतर तुम्ही करणार. ओके, बाकी तर आता बघू आता जायला किती वेळ लागतं आहे. अजून 180 किलोमीटर्स दाखवतं आहे, 180 170 काहीतरी. सो लेट्स सी किती वेळ लागतो. आज रात्र होणार बाई, 12 वाजणार आहेत. कतरस टनल में आप सभी का स्वागत है. Has got the time? Not me. I'm a gazelle, always running. Adrenaline in every blood cell. Some say I'm on wrong, but I don't care. Oh, I swear. सो गाइस फायनली अपन लोणावळ्याला आलो आता आणि हे होतात चिक्की. ऑल गुड. अभी राइडर चेंज हो गया, राइडर यहाँ पे आ गया ये, और हम तो अपने ही हैं. तो देखते हैं अभी टाइम कितना हो रहा है. 10 बजने आ गए. तो और 2 घंटा पकड़ लो घर जाने के लिए. उसके बाद घर पे भाई अभी यहाँ से डायरेक्ट घर पे जाएंगे और कोई चिरा के ब्लॉग एंड कर देंगे. तो देखते हैं, अभी बहुत थक गए. तो लेट्स सी. अभी घर जाने की जल्दी है, जाके वहाँ सोना है, कल जॉब भी है. तो मिलते हैं डायरेक्ट अपने एरिया में. सो अभी बज रहे 12 और हमारे भी 12 बज गए और एट लास्ट हम लोग आ गए मुंबई में जुही नगर. जस्ट अभी वाशी वाला जो फ्लाईओवर है उसके पहले है. अभी आई गेस और आधा घंटा हार्डली और उसके बाद हम पहुंच जाएंगे घर पे. तो देखते हैं अभी 1 तो बज जाएगा, 1 तो बज जाएगा भाई घर जाते जाते. बहुत लंबी राइड थी और बहुत मज़ा भी आया. आगे आपसे थोड़ी बात करूँगा, मतलब थोड़ी बात करता हूँ. अभी थोड़ा हॉल्ट लिया है बिकॉज कोकोली के बाद कोई हॉल्ट नहीं किया था, तो थोड़ी देर बाद. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ गाइस. आय होप यू ऑल एन्जॉयड दिस व्हिडिओ. आणि बघू आता खूप थकलो आहे. सो आता ही व्हिडिओ इथे एंड करू, ही जी सिरीज आहे ती इथे एंड करू आणि होप आपली हिमालयन लवकरच येऊ आणि त्यानंतर आपण नवीन अजून कुठलीतरी नवीन सिरीज घेऊन परत सॅटलवरती परत रोड्स हिट करू. सो बघूया आता ते कधी होतं आहे आणि यामध्ये तुम्हाला सगळे अपडेट्स मी देत तर राहीनच. सो भेटूया कुठं ते नवीन पुढच्या सिरीजमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भेटत राहू, काय ना काय ते नवीन करत राहू. बाय बाय, टेक केअर.